पहिल्या दिवसापासून जे हे प्रकरण जैन बोर्डिंग हाऊसचं निघालं त्या दिवसापासून मुरली मोहोळ साहेब हे दोषी आढळलेत, कारण पुरावे तसे आहेत। प्रत्येक वेळेला मुरली मोहोळांनी खोटं बोलण्याचं काम केलं। पहिलं म्हणलं मी गोखलेबरोबर माझं नातं सगळं तोडले, मग जर तुमचं काहीच त्याच्यात संबंध नाही, मग आज तुम्हाला जैन बोर्डिंग हाऊसला जायचं कारण काय? तुम्ही जैन बोर्डिंग हाऊसला जाऊन आज सिद्ध केलं की तुमचंच सगळं षडयंत्र होतं आणि जैन मंदिर खाण्याचं काम, गिळण्याचं काम सुद्धा तुमचंच होतं। उपर माझं तर असं म्हणणं आहे की मुरली मोहोळ हे एकटं करू शकत नाही। या राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या आशीर्वादाशिवाय चॅरिटी कमिशनरकडनं NOC मिळणं, महानगरपालिकेकडनं प्लॅन पास होणं, परत एवढी मोठी कोर्टाची निकाल यायच्या अगोदर बुलढाणा बँकेकडनं 70 कोटीचं कर्ज मिळणं हे एकट्याचं नाही। आणि मी तुम्हाला काही दिवसात CCTV फुटेज दाखवतो। मोहोळ जर म्हणत असेल माझं नाही तर चॅरिटी कमिशनरला अमुक तारखेला ते त्यांचा लवाजमा घेऊन कशासाठी गेले होते ह्याचं सुद्धा त्यांनी उत्तर द्यावं। आणि आमचं उद्या आता सोमवारी जे आंदोलन होणार आहे, आमचं महानगरपालिकेच्या आयुक्ताला विचारणं आहे, खरेदी खत होण्याच्या अगोदर कोणत्या अधिकाऱ्यांनी हे प्लॅन पास केले किंवा NOC साठी केली, त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी तुम्ही करणार आहात का नाही? आणि आज परत एकदा मोहोळांचे आभार माना की त्यांनी स्वतःहून सिद्ध केलं की माझा जैन बोर्डिंगचं मंदिर गिळण्यामध्ये आणि जागा गिळण्यामध्ये मोहोळ हे स्पष्टपणे त्याच्यात होते। आज स्वतःहून त्यांनी सिद्ध केलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।